हे बघ, हा हे मस्त वाटतंय. हो मस्त वाटतंय. अरे यार फुलं पसरव ना. सॉरी. हे चल. ये ना. हे सगळं तू केलंस? नाही. सरप्राईज. वेलकम वेलकम. म्हणजे इथे पण नील आणि स्वानंदी आहेतच का? म्हणजे हे जर नसते ना तर आज आपण एकत्र नसतो. इनफॅक्ट ही दोघं नसती तर आपलं लग्नच झालं नसतं. करेक्ट. तर महेश मी तुझ्यापेक्षा 2 दिवस जास्त संसार केलाय. त्यामुळे मला तुला टिप्स देण्याचा अधिकार आहे. दे ना. मग चल ना. ओ एक मिनिट. यू कॅरी ऑन. ताई मी किती खुश आहे माहितीये. काय झालं? तुझा निर्णय झालाय ना, मग अजूनही का रागवलीयस? मला इथे येण्याची इच्छा नव्हती. मी फक्त आणि फक्त बाबांच्या भीतीमुळे इथे आले. ताई तू प्लीज असं नको बोलूस. राग सोड. तुला काय वाटलं स्वानंदी? मी इतक्या लवकर हार मानेन? स्वानंदी, जर का मला इथे एकटीला राहावं लागलं ना तर मी तुझाही संसार सुखाने होऊ देणार नाही. कळलं? ताई ताई. ए संपदा काय करतेस तू? माझ्या बायकोला सोड. हा हे काय महेशला पकड. आय मीन त्याच्याशी बोल. संपदा, तू परत येऊन तुझं प्रेम सिद्ध केलंस. मी तुला प्रॉमिस देतो की मी तुला कधी 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 एकटीला सोडून जाणार नाही. म्हणजे तू अमेरिकेला जाणार नाहीस? जाणार आहे ना, पण तुला घेतल्याशिवाय. नाही. थँक्यू सो मच. हॅपी ना? ऑफकोर्स आय एम हॅपी. स्माइल. विजाचं लवकर बघ. नील, मी काय म्हणतो, तू 2 दिवस जास्त संसार केलास ना माझ्यापेक्षा. मला 2 मिनिटं दे ना बोलायला. हरकत नाही पण त्याच्या आधी ना प्लीज दे. आणि काही गोष्टी माझं शिक्षण पूर्ण झालंय. महेश अरे ऐकून घे. ताई